नंबर 3 कडे आणि मॅच नंबर 3 साठी या स्पर्धेला विशेष अगदी आपण पाहिलं तर आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये भेट देण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी दाखल होत आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकतो ज्या स्पर्धेच्या माध्यमातून उपशाखा प्रमुख तसेच संदेश तांबे युवा सैनिक विजय खरपुडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। त्यांचंही सहर्ष हार्दिक असं स्वागत। आपण आलात साहेब, आम्ही आपले आभारी आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये या खास स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेली संपूर्ण मान्यवर मंडळी त्यापैकी विजय खरपुडे साहेब उपशाखा प्रमुख तसेच संदेश तांबे युवा सैनिक। या बेला आडव्या बॅटने स्टॉक स्वीप केलाय, बॉलला ठोकून दिलाय, पाठवलाय, स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत बॉल चाललाय त्या ठिकाणी। पंचांचा निर्णय काय असेल तर या ठिकाणी चौकार दिलाय पंचांनी। इथून मात्र नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो। हरेश आणि त्यांच्या साथीला सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। फ्रीचा बॉल त्या ठिकाणी असेल, नो बॉल टाकला गेला। एक खराब बॉल, पहिले पॉवर प्लेचं षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय। पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो त्याच्या बॅटमन जास्तीचा धावा आला होता। या बेला मात्र स्कोर कार्ड वरती स्विच हिटचा फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केला हवाई सफर अँड अन कॉर्डिनेशन परफेक्ट, बॉलला पाठवलाय सीमारेषा पार। 4-4-4 चौकार। अगदी तोडीसोड प्रत्युत्तर दिलं जात आहे। 5 षटकांचा महत्वपूर्ण सामना, क्षेत्ररक्षक आहेत गली रिजन मध्ये। त्या पद्धतीने अगदी आपण महत्वपूर्ण सामना पाहतोय। ज्या टीमने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। आधीची पहिली मॅच त्याने देखील जिंकली होती, परंतु पहिल्या मॅचचा विजय संपादन केल्यानंतर ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल त्यांच्या टीमसाठी। पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका अनसक्सेसफुल त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय। षटक अगदी आपण पाहतोय। यावेळेला फटका चांगला केला आहे, फर्स्ट अटेम्प्ट झेल ड्रॉप केला गेलाय। 30 यार्ड सर्कल मध्ये असणारे क्षेत्ररक्षक मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान करून ते हे आहेत, परंतु एका बाजूला फटका अगदी जोरदार मारला होता। आडव्या बॅटने बॉल कलेक्ट करणं थोडंसं कठीण राहिलं होतं। एक चिकी सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते। या षटकाचा अगदी विचार केला ना, स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 12 धावा पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना। गुलंदाजीसाठी रोहित, पहिली मॅच अगदी आपण पाहिली 2 मॅचेस या 6 षटकांचा झाला, परंतु तिसरा मॅचचा सामना त्यांच्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला आणि महत्वपूर्ण सामना असेल। टावकऱ्यात त्याचा सागर आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय। ओहो सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली त्या ठिकाणी, अगदी पानबुडी स्टाईल टाकलेला बॉल, षटक संपलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती तब्बल एकूण धावा झाल्यात पहिल्या 6 बॉल मध्ये, फक्त आणि फक्त एकूण 12 धावा। येणाऱ्या 4 षटकांमध्ये अगदी दमदार खेळ करावा लागेल। या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसात दुसऱ्या आणि अंतिम दिवसात अनेक क्रीडादरी आणि त्यातल्या त्यात मुख्य व्यासपीठावरती अनेक दिग्गज मान्यवर मंडळी गर्दी करत असताना पाहायला देखील मिळतील। कालच्या दिवसात या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अनेक मोठमोठे दिग्गज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठी नावं आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल, परंतु आजच्याही दिवसात अगदी पारितोषिक वितरणामध्ये ते दाखल होत असताना पाहायला देखील मिळतील। पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा आल्यात, अजून एक काही ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये।
गोलंदाजीसाठी भाविक येत असताना पाहायला मिळतात. अगदी ज्या पद्धतीने पाहतोय भगवत चषक युवा सेना आयोजित ही दमदार स्पर्धा पाटीलपाडा क्रिकेट क्लब एलएसओसी विलास पैलू यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेले हे संपूर्ण सामने आणि त्याचे आयोजन करते आपल्याला पाहायला मिळतात. आणि कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं शिवसेनेचे सिलेदार, शिवसेनेचे भागीदार आणि माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय कुणालभाई सरमळकर साहेब यांना देखील आपण पाहिलं काल मुख्य व्यासपीठावरती. आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये पावसाळी रबर बॉलची स्पर्धा त्यांच्या ठिकाणी देखील मांद्राच्या कोलगेट ग्राउंडवरती भेटेला येते. स्विच हिटचा फटका, पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, तोही झालाय पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. चौकार. बॉल विकेट नंबर 1. खेळ होता ते बाद. ठीक आहे. फटके, रिव्हर्स अटेम्प्टचे फटके हे थोडेसे चांगले राहिले होते, परंतु तदनंतर येणारा भाविकचा बॉल अक्षरशः त्यांना माघारी पाठवण्यासाठी त्यांनी देखील भाग पाडला. या पहिला अगुटप्पाचा बॉल होता, नो मॅन स्टँड मध्ये बॉल पडल्यानंतर क्षेत्ररक्षक येतात पुढे, एक धावाली दुसरा प्रयत्न करणार, तो पर मात्र बॉल फेकी केला गेलाय. अगदी 1-1, 2-2, 1-1, 2-2 या धावांचं समीकरण किंबहुना आता मी तर सुद्धा राहतंय की काय ठरतंय की काय असंच वाटायला लागले. ज्या पद्धतीने अगदी तिसरा मॅचचा थरार जो 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 5 षटकांच्या थरारामध्ये 50, 55, 60 धावा बनवणं हे फार महत्वाचं असेल. आजच्या दिवसातील चेसिंग ही फार महत्वाची राहिली आहे या क्रीडा नगरीमधील. लोअर फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा आलाय, त्या ठिकाणी नो बॉल दिला गेलाय. एक धाव आली, दुसरी धाव कंप्लीट केली आणि प्लस नो बॉल म्हणजे एकूण 3 धावा त्या ठिकाणी मिळतात. नो बॉल दिला गेलाय, पंचांचा इशारा आलाय, म्हणजेच तर काय फ्री हिटचा बॉल असेल. भाविक अशा गोलंदाजाकडून अशा चुका होणं हे फार कठीण राहील त्यांच्या टीमसाठी, संघासाठी. एक चूक कालच्या दिवसात अशी पाहायला मिळाली, एका संघाचे खेळाडू उपस्थित नव्हते, त्याच्यामुळे त्यांना 5 रनांची पेनल्टी दिली गेली. आणि त्यातल्या त्यात अगदी आपण पाहिलं संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक काहीशा चुका राहिल्या होत्या क्रीडा नगरीच्या आतमध्ये, परंतु त्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. नो बॉल किंबहुना टाकणं आणि त्या तिथून धावा येणं हे फार तुमच्यासाठी कठीण होऊन बसू शकतं. ओहो हो, तिथून मात्र अपील जरूर केली होती. काय घडलं, सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. एका बाजूला सेलिब्रेशन मुवमेंट राहिलं, त्यांना वाटली विकेट आली, फ्री हिटचा बॉल होता, अनेक वेळेला आपण पाहिलं. आणि या फ्री हिटच्या बॉलमध्ये कुठे ना कुठेतरी यष्टा उद्ध्वस्त देखील झाल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी धावा येत असताना पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती एकूण धावा झालेल्या
23 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. षटक नंबर पाहायला मिळते ते दुसरं भाविक यांचं हे षटक. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. आज जसा जसा वेळ मिळतोय तसा तसा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक गर्दी ही स्पर्धा युवा सेना भगवा चषक 2025च्या आजच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच नंबर 3 या बैला मात्र अगदी ऑफसाइड ऑप्शन भन्नाट पेसने टाकलेला बॉल आणि निश्चितच अगदी बेभान होऊन गोलंदाजी करतात. परंतु भान तेवढंच राखतात क्रीडा नगरीच्या आतमध्ये. भान त्यांना राखावं लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवायचं असेल, प्रतिस्पर्धी संघाचा डावपेच ओळखायचा असेल तर या गोष्टी पाहणं ते त्यांच्यासाठी फार महत्वाचं देखील असेल. या बेला मिस टायमिंग स्ट्रोक पितून मात्र गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विकेट नंबर 2 तीही राहतीये भाविकच्या नावावरती. पहिला बॉल आकाशाला गवसणी घालणारा. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक टॉमचं देखील स्वागत केलंय. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. 6 षटकार. तर या बैला पुन्हा एकदा उडवलेला बॉल. पहिला षटकार. दुसरा देखील त्या ठिकाणी षटकार ठोकलाय. सलग 2 बॉल 2 षटकार. टीजे ओहो यावेळेला बॉल चाललाय. सलग 3 षटकार मारणारा फलंदाज आजच्या दिवसातील सागर ज्याच्या बॅट मधून तब्बल 18 धावा स्कोर कार्ड वर येत असताना पाहायला मिळाला.
या बेला मिस टायमिंग स्ट्रोक, मोठी कॅच असेल तिथून मात्र हा कॅच फार महत्वाचा. ओ हो 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 हो, काय चुकी केली आहे, कशी चुकी झाली, झालं तर झालं तरी काय त्या ठिकाणी बॉलचं जजमेंट मिस झालं. सूर्याची किरण डोळ्यावरती आली असतील हे कारण आता देऊन तुम्हाला चालणार देखील नाहीये, कारण का तुम्ही प्लेइंग इलेव्हन मध्ये तुमचा रोल एक बेस्ट ऍक्टर प्रमाणे असेल. आता तो रोल तुम्हाला अदा करायचा आणि त्यातल्या त्यात तुम्ही एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडलाय. येणारा काळ, येणारी वेळ तुमच्यासाठी फार घातक ठरेल. एक झेल सोडल्यामुळे खेळामध्ये किती फेरबदल होतो. एका खेळाडूला ज्या वेळेला जीवनदान दिलं तो खेळाडू तिथून पुढे अजून विस्फोटक होत असताना पाहायला मिळतो. निश्चित म्हणजे सर काय एखाद्या शांत वाघाला तुम्ही जखमी केलंत. तर या पहिला फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात अक्षय मैदानाच्या आतमध्ये. आता अक्षय यांच्याकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील. पहिला बॉल अक्षयच्याही बॅटमधून परफेक्ट साऊंड, बॉल चाललाय आउट ऑफ द ग्राउंड. काय फटका मारला, देखना दर्जेदार उत्तुंग षटकार. डीजे बाजूला कालचा दिवस आयोजकाच्या भूमिकेत होते, परंतु आजच्या दिवसात एक खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये अक्षय देखील दमदार खेळ करतात. या बेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच साठी कॉल जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि अक्षयला त्या ठिकाणाहून परतावं लागतंय. एक विकेट अक्षयची आली आहे. जवळजवळ या षटकामध्ये जर पाहिलं एकूण 4 षटकार आणि 1 धाव आली, म्हणजे जवळजवळ 25 धावा या षटकामध्ये येत असताना पाहायला देखील मिळाल्यात. षटक संपलंय तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती तब्बल एकूण धावा बनतायत 48 धावा स्कोर कार्डवरती बनताना पाहायला मिळतात. टीजे खेळ संपला. 18 बॉल मध्ये एकूण धावा झाल्यात जवळजवळ 48 आणि तिसऱ्या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनताना पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 25 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिला बॉल भाविकचा सागरसाठी. हो 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 अगदी ओ काय घडलंय, अक्षरशः क्रीडा नगरीच्या आतमध्ये मोहे मोहे होत आहे. बॉल इकडून तिकडे तिकडून इकडे जात असताना पाहायला मिळाला. जिथे 1 धावा नव्हत्या तिथे 2 गेल्यात. फेकी तर चाललंय तरी काय, प्लस व्हाईट बॉल म्हणजे एकूण 3 धावा. एकाने फेकलं दुसऱ्याकडे, दुसऱ्याने फेकलं तिसऱ्याकडे, तिसऱ्याने फेकलं चौथ्याकडे, चौथ्याने फेकलं 5व्याकडे, 6वा बॅकअप मध्ये होता. नाही तर ती अगदी धाव एक्स्ट्राची येत असताना पाहायला मिळाली असती. या चुका अशा टाळाव्या लागतील. या 3 धावा एक्स्ट्राच्या आल्यात. मगाची मॅच देखील आपण पाहिली. एक्स्ट्राच्या धावा देणं किती कठीण असतं या क्रीडा नगरीच्या आतमध्ये. जितकं आपल्याला वाटतंय या धावा चेस होतील, परंतु तसं नाहीये. गोलंदाज देखील आहेत प्रतिस्पर्धी टीम मध्ये. या पहिला आडव्या बॅटने खेळलेला फटका, तिथून मात्र इशित अगदी आपण पाहिलं तर
कव्हर्स देखील नाही आहे. एका पद्धतीने बॉल फेकी करायचा तर करायचा कसा एस्टर्न वरती केला कव्हर्स मध्ये, जर बॉल स्टॉप झाला नाही तर तिथून देखील एक्स्ट्राच्या धावा येऊ शकतात. या ठिकाणी निर्धाव आणि भरधाव बॉल पाहायला मिळाला भाविकचा. कालच्या दिवसात विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं हर्ष अडसूळ, यावेळेला मात्र कटरचा वापर केला. हलक्या हाताने स्टेअर केलेला बॉल, एक सेन्सिबल ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला देखील मिळत आहे. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 53 धावा, 53 रन्स. षटक नंबर अगदी आपण पाहिलं ना तर चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. जे भाविक याचं वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. स्पर्धेचे सर्वेसर्व आणि त्याचबरोबर आयोजक जे आपण पाहतोय शिवसेना शाखा अध्यक्ष श्री आदरणीय माननीय तुमच्या आमच्या सर्वांचं युवकांचं युवा प्रेरणास्थान ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्ण पाहतो श्री राहुल तुरवाडकर साहेब यांच्या विद्यमान संकल्पनेतून ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष आणि या वर्षीच्या हंगामापर्यंत पार पडताना पाहायला देखील मिळते. यावेळेला मारला कव्हर्स मध्ये बॉल, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर तिथून मात्र बॉलचा पाठ, बॉलची वाट क्रीडांगणाच्या आत इथून मात्र घडत असताना पाहायला देखील मिळते. या ठिकाणी 2 धावा येतात. पहिल्या बॉल मध्ये 3 आला होता. अजूनपर्यंत 4 बॉलचा अगदी विचार केला, एकूण धावा खर्च केल्या 7. या बेला मात्र उडवलेला बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. हो विकेट आली आहे. खेळाडू या ठिकाणी होत आहेत ते बाद. मध्ये येत असताना पाहायला मिळतात. तर या बैला नवीन बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. चेतन यांचा दर्जेदार खेळ इथून मात्र कसा होणार हे पाहायला लागेल. अगदी मधल्या फळीमधून येणारा फलंदाज, उडवलेला बॉल, तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 2, 1 मोर विकेट डाऊन. भाविकच्या नावावरती अजून एक विकेट राहतीये. विधानसभा विभाग संघटक मोहम्मद शेख साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. साहेबांचं देखील सहर्ष हार्दिक असं स्वागत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. शिवसेना वांद्रे पश्चिम विधानसभा विभाग संघटक मोहम्मद शेख साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचंही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. या बेला शेवटच्या बॉलवरती कडा प्रहार खेळायचा होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. विकेट नंबर 3. भाविक अक्षरशः नाचवतोय आपल्या गोलंदाज. तर स्कोर कार्ड वरती एकूण धावा म्हणलात
तब्बल 54 धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 54 रन्स अगदी ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. 55 रन्स स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि येणारा एका षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. पहिल्या 2 मॅचेस पाहिल्यात 6-6 षटकांच्या, परंतु तदनंतर इथे बदल होत असताना आपल्याला पाहायला देखील मिळाले. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला तब्बल 58 धावा. तर या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय जे संपूर्ण स्पर्धेला जेवण उपलब्ध करून दिलंय नटराज कॅटरर्स यांचे देखील विशेष आभार. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला जेवण म्हणून विशेष सहकार्य केले जेवणाच्या माध्यमातून विभिन्न जे साहेब यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी त्यांचंही विशेष सहकार्य राहिलं. तर 5व्या षटकातल्या पहिल्या बॉल मध्ये त्या ठिकाणी षटकार येत असताना पाहायला मिळतोय. अभिषेक यांचं षटक पाहायला मिळतंय. 64 धावा स्कोर कार्ड वर येत असताना पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या आणि कालच्या दिवसात. आणि त्याचबरोबर पहिला जेव्हा 3 ओव्हर संपला तेव्हा 58 होता, 58 होता. योग्य ते पोहोचवलं जाईल. धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. 61 रन स्कोर कार्ड वरती झालात. 5व्या षटकातला खेळ अभिषेक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आणि पहिल्या इनिंग मध्ये अगदी आपण पहिलं पाटीलपाडा क्रिकेट क्लब हा संघ प्रथम बॅटिंगसाठी पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधार्थ या बेला आडव्या बॅटने तिथून मात्र फटका चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, झेप घेतली आहे बॉल वरती. रोल मात्र कंप्लीट केला जात आहे. 2 धावा पहिल्या 2 बॉल मध्ये 8 आल्यात. म्हणजे सर काय 8चा थाट मैदानाच्या आत पाहायला मिळतो. 63 रन 63 धावा. ज्या पद्धतीने चौथं षटक 3रं षटक पाहिलं टॉमच्या त्या षटकामध्ये जवळजवळ 25 धावा बनला होता आणि त्या धावा जास्तीच्या झाल्या की काय असं आता वाटायला लागले. तशा पद्धतीचे देखणे फटके
सेकंड इनिंग मध्ये येणं हे महत्वाचं असेल. बॉल 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 चाललाय लांबच लांब, षटकार साधा. दुसरा षटकार पाहायला मिळतो. म्हणजेच तिसरा आणि पाचवा षटक यांच्यामध्ये थोडंसं कंपॅरिझन केलं तर याही षटकामध्ये तितक्याच धावा येतात की काय असं वाटायला लागलंय. पहिल्या 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय, उर्वरित 3 बॉल या ठिकाणी असतील ते शेष. स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय युवा सेना भगवा चषक 2025चा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा इथे मात्र पाहायला मिळतोय. भगवमय वातावरण, भगवमय क्रीडा नगरी. ओहो हो, यावेळेला काय घडतंय? क्षेत्ररक्षक बनतायत दर्शक. अगदी सुईमधून धागा काढावा तसा बॉल जाताना पाहायला मिळाला. ठीक आहे, धावा बनल्यात 18 धावा त्या ठिकाणी बनल्यात आणि 73 धावा एकूण झाल्यात संघाच्या. 73 रन्स होत असताना पाहायला मिळतात. उर्वरित 2 बॉलचा खेळ या ठिकाणी असेल तो शेष. 2 बॉल मध्ये अजून एका दुसरे मोठे स्ट्रोक येतात का? होय, याही वेळेला आलाय आलाय आलाय, त्याने केलंय, तो जिंकून जात असताना पाहायला मिळतोय. षटकार ठोकलाय अजून एक. ठीक आहे, 24 धावा बनल्यात. 5 बॉल मध्ये 24 बनल्यात. त्या एका षटकामध्ये जवळजवळ 25 बनल्या होतात. त्याचाही रेकॉर्ड ब्रेक केला जातो का? होय, यावेळेला समोरच्या दिशेने मारलेला फटका एक तर आली. दुसरा प्रयत्न करतायत. दुसरीचा प्रयत्न तोही झालाय सक्सेसफुल. तिसरा प्रयत्न केला जाणार का? परंतु त्या ठिकाणी थांबवलं जात आहे. म्हणजे तर काय षटक नंबर 5 वा देखील संपला. इनिंग ब्रेक झाली आहे. एका तिसऱ्या षटकामध्ये 25 आल्या होत्या, 5व्या षटकामध्ये 26 धावा आल्यात. म्हणजेच या इनिंग मधले सर्वाधिक 2 षटक हे मागे ठरले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून एकूण धावा आल्यात या षटकामध्ये 26 आणि स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात आजच्या दिवसातील सर्वाधिक हायेस्ट स्कोर 81 रन, 81 धावा. 5 गडांच्या मोबदल्यात तब्बल 5 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात. 6 षटकं नव्हती, मात्र 5 षटकांमध्ये या धावा बनवल्या गेल्यात. या धावा चेस केल्या जातील का? पेस देखील येणार चेस करत असताना, परंतु या 5 षटकांमध्ये 81 धावा बनवल्या गेल्यात. 82 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं प्रतिस्पर्धी संघासमोर. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी केली गेली, फलंदाजीमध्ये दर्जेदार बॅटिंगचा दर्जा आपल्याला तिथे पाहायला मिळाला, परंतु त्यातल्या त्यात सेकंड इनिंग मध्ये तसा खेळ आणि तशी वेळ पाहायला मिळणार का? परंतु त्याआधी आजच्या दिवसात आणि कालच्या दिवसात येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये आणि त्याआधी ज्यांनी स्पर्धेला विशेष सहकार्य केलं, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं शिवसेना विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर साहेब, त्यांचं देखील विशेष सहकार्य राहिलं या स्पर्धेला. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसैनिक अमजिद खान आणि नंदूजी निकम साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत. त्यांनाही विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. अमजिद खान साहेब आणि नंदूजी निकम साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही सहर्ष हार्दिक 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 असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा सेना आयोजित पाटीलपाडा क्रिकेट क्लब आयोजित भगवा चषक 2025च्या या नेत्र दीपक स्पर्धेमध्ये हे खास शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेली संपूर्ण मंडळी साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय. आपण पाहतोय या स्पर्धेला विशेष सहकार्य जे आपण पाहिलं आणि आगामी कालावधीमध्ये ज्यांच्या माध्यमातून नेहमी अनेक स्पर्धांमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला नेहमी हातभार असतो, शिवसेना विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर साहेब, त्याचबरोबर जशवीरा फाउंडेशन अध्यक्ष जश प्रफुल्ल वीरा साहेबांनी देखील विशेष सहकार्य केले. आणि संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून सोशल मीडिया राज्य प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात राहुल भाई कनर,
यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य राहिलं आणि त्याचबरोबर अजून विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसैनिक चंद्रभान तिवारी साहेब यांचं देखील विशेष सहकार्य राहिलं या स्पर्धेला. तर नेक्स्ट मॅच लुझर कै हिराई स्टार्स आणि दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब चे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे यानंतर. तर त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक विशेष सहकार्य राहिलंय युवा सेना कोर कमिटी सदस्य अर्जुनजी कांदारी साहेब, त्याचबरोबर अमीरुल बिल्डर, त्याचबरोबर 100 शाखा प्रमुख उमर शेख. टॉस चला या दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर कै हिराई दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब आणि कै हिराई या दोन टीमच्या कर्णधार विनंती असेल. चला मुख्य व्यासपीठाच्या राईट साइडला कर्णधार टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आहेत प्रशांतजी गायकवाड सर. थँक्यू. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. एका बाजूला स्वर्गीय राई स्टार संघ आपल्याला पाहिलं मिळेल, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हेड कॉल करतायत आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर टेल्स आलाय. दक्ष पत्रडके टॉस जिंकताय. या मॅच मध्ये अगदी फोटोशूट होईल. त्यानंतर टॉस झालाय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहू शकता. एका बाजूला स्वर्गीय हिराई स्टार संघ, दुसऱ्या बाजूला दांडेश्वर क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलेत. प्रथमतः टॉस जिंकून कॅप्टन निर्णय काय असेल? माझा निर्णय असेल क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला होता. थोडीशी बॅटिंग कमी पडली. धाबा कुठेतरी समोरच्या टीम सोबत करत असताना थोड्याशा कमी पडल्या. त्या धाबा आता तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल. अगदी 5 ओव्हरची मॅच आहे. त्या 5 ओव्हरमध्ये किती धाबा रोखण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा रोखण्याचे प्रयत्न करू आम्ही आणि जी चुकी झाली आहे ती आम्ही चुकीला म्हणजे प्रयत्न करू आम्ही चुकीचा. मग त्यानंतर या संपूर्ण आयोजनाविषयी साहेबांविषयी राहुल साहेबांविषयी काय म्हणाल? या आयोजनचं मी पहिला पण बोललो की ही खूप चांगली आयोजन केलेलं आहे, कारण की राहुल तुडबाडकर हे खूप चांगलं आयोजन करत आहेत. असंच पुढच्या वर्षी म्हणजे हर वर्षी असं करत राहा, कारण की आम्हाला क्रिकेटपटूंना हे सपोर्ट भेटणार. कारण की जे आपण जसं लाईव्ह बोलायचं झालं, मी पहिल्या मॅचला पण बोललो होतो की मी आणि माझा भाऊ बाहेर असतो आणि मी लाईव्ह मॅच बघत असतो. तर ते त्यांच्यासाठी धन्यवाद. जे लाईव्ह मॅच आणि आपण क्रिकेट खेळतोय त्यासाठी खूप धन्यवाद राहुल तुडबाडकर यांचा. तर खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला या मॅचसाठी. थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्या कॅप्टनकडे आपण वळणार आहोत. प्रथमतः बॅटिंग करायची. आज जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स थोडासा कमी राहिला. त्यानंतर टीमला मात्र नक्कीच पराभूत्व पत्करावं लागलं. या मॅचमध्ये कसा कमबॅक असेल? हे मॅचमध्ये कमबॅक असं असेल की 5 ओव्हरमध्ये आम्ही 55-60च्या आसपास आम्ही रन चेस करू, म्हणजे रन मारू आम्ही. त्यानंतर आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन फार असं म्हणजे उत्तम आयोजन. राहुलचं म्हणजे एक बोलायचं म्हणजे राहुल मॅचच्या याच्यामध्ये पुढे असो, भले तो क्रिकेटर नाही आहे पण मॅच अशी करतो की म्हणजे जगाला दिसली पाहिजे, म्हणजे चांगली मॅच टुर्नामेंट करतो आणि दांड्यांना सगळ्यांना म्हणजे एन्जॉय होते. तर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल. थँक्यू. वळणार आहोत लगेचच. मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. तिथे आमचे सूरज शिंदे सर आमच्यासोबत जोडले. त्यांचंही बरोबर हार्दिक असं स्वागत आणि मोहम्मद भाई यांचं देखील हार्दिक असं स्वागत करेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तर एका बाजूला मॅच स्टार्ट झाली आहे. 82 रनांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. 82 रन्स आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोर आपण पाहतोय. संपूर्ण फोटोग्राफी ऑफिशियल कामकाज अगदी पार पाडतायत मनीष जाबी, बनलं फोटोग्राफी यांच्या माध्यमातून. अनेक फोटो आपण क्लिक होताना पाहू शकता. यावेळेला फटका खेळलाय आडव्या बॅटने, तिथून मात्र बॉल चाललाय. या निर्णय काय होतोय? पंचांचा षटकार की चौकार? पंचांचा निर्णय आलाय या ठिकाणी षटकार. 6 धावा त्या ठिकाणी आल्यात. डीजे
अगदी आपण पाहतोय जितू आणि हरेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अशी लगेचच बाद झाले होते जितू, परंतु आता ती खेळी त्यांना साकारावी लागेल. याही वेळेला स्लॉग स्वीप, परंतु बॉल झेल ड्रॉप केला गेलाय. काय करतंय मैदानाच्या आतमध्ये? ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये जशा चुका पाहायला मिळाल्या ना, नो बॉल त्या ठिकाणी आलाय की काय? अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय आडव्या पॅटने कुठे ना कुठेतरी फटके हे जास्तीचे येत असताना कालच्या दिवसापासून पाहायला देखील मिळत आहेत. स्विच हिटच्या फटक्यांची अगदी तुमचं हँड अँड आय कॉर्डिनेशन, तुमचा बॉडी जिग्रा, तुमचा फिटनेस हे किंवा परफेक्ट कसं लागतं. कारण का एखादा बॉल इतक्या वेगाने तो कलेक्ट करणं ही सोपी गोष्ट नाहीये. इट्स नॉट अ जोक. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मारलेला बॉल क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. बॉलने गिरकी घेतली आहे, क्षेत्ररक्षकाची मात्र फिरकी घेतली आहे. धावांचा अगदी विचार केला ना, आघाडीची जोडी जशी येत असताना एकूण धावा बनल्यात. स्कोर कार्ड वरती 8 धावा. षटक नंबर चालू आहे ते पहिलं. 82 धावांचा पाठलाग करायचा 30 षटकांमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये एका तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 25 आणि त्यातल्या त्यात 5व्या षटकामध्ये धावा आल्या 26. म्हणजे 2 षटक त्या इनिंग मधील सर्वाधिक महागडी षटक ही ठरली गेली. लोअर फुल टॉस बॉल, याही वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलची वाट पाहत होते. एकच धाव त्या ठिकाणी मी त्यांना पाहायला मिळते. म्हणजे सर काय षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 9 धावा. इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 9. येणारा दुसरं षटक आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय हरेश. पाहूया बॅटिंगचा दर्जा, बॅटिंगचा क्लास हा त्याचा परफेक्ट राहिला. पण अनेक वेळा म्हणतो ना, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि तो क्लास या खेळाडूकडे आहे. तो गोलंदाज आता गोलंदाज ट्रॅक वरती आलाय हरेश. पाहूया त्याचा खडपूस समाचार हा कशा पद्धतीने घेतला होतो. दुपारचं सत्र आहे, हे क्रीडा क्षेत्र आणि हे कुरुक्षेत्र आजच्या दिवसात फार इम्पॉर्टंट असेल. पहिला बॉल हलक्या हाताने पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. एकच धाव घेतली जाते. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य मयूरजी तरकारी साहेब आणि निश्चित जे आपण मैदान पाहताय गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्ण या मैदानाची चर्चा राहिली आणि या मैदानाने अनेक क्रीडा दर्दी दिले, मोठमोठे खेळाडू दिले, अनेक दिग्गज रथी महारथी या क्रीडा नगरीमध्ये खेळत येत असताना पाहायला देखील मिळाले. गती परिवर्तन त्या ठिकाणी केला गेला. एक धाव त्या ठिकाणी आली. 1-1, 2-2, 1-1, 2-2 अशा धावांनी लक्षाचा पाठलाग होणार नाहीये. जर तुम्हाला विजय पताका हाती घ्यायची असेल तर तोडफोड फटकेबाजी इथून पुढे तुम्हाला सादर करावीच लागेल. पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ 81 धावा वाटलं देखील नव्हतं इतक्या बनतील, परंतु तिसरं आणि 5वं षटक इतकं महागडं ठरलं. अक्षरशः 4 हरी ते फटके देखील खेळले गेले होते 360 अँगल मध्ये. लोअर फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉल वरती फुल टोल केला गेलाय वसूल. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. आणि स्कोर कार्डचा अगदी विचार केला. एकूण धावा बनल्यात 17 धावा. हा गाडीची जोडी एक दर्जेदार दमदार खेळ करत असताना पाहायला मिळते. याही वेळेला स्विच हिट अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. निर्धावनी भरदा बॉल अगदी परफेक्ट पाहिजे तसा फटका बॅटच्या रडारवरती सजला नाही आणि त्यामुळे की काय हा बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला देखील मिळतोय. षटक नंबर 2 रेषांचं पाहायला मिळतंय. निश्चित ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये जशा धावा आल्या तशा धावा येणं इथून पुढे त्यांच्या टीमसाठी त्यांच्यासाठी फार महत्वाचं असेल.
एका षटकार बसला होता, परंतु त्यातला त्यात कमबॅक देखील आता हरीश करतात मैदानाच्या आतमध्ये. आणि कमबॅक करणं त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असेल. योगदान देतात. प्लेइंग 11 मधला माझा बेस्ट काय आहे आणि मी का ही स्पर्धा खेळण्यासाठी आलोय हे देखील सांगतात ते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल 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 काय घडलं. बॉल येत होता, थांबले, बघितलं, परंतु बॉलने टर्न शिफ्ट केला आणि मोमेंटम देखील शिफ्ट झालाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात. पहिल्या 12 बॉल मध्ये 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 21 बनल्यात. ठीक आहे. एकूण धावा बनलात 21 धावा. 21 रन स्कोर कार्ड वरती या ठिकाणी बनत असताना पाहायला देखील मिळतात. तर या बैला तिसरं षटक घेऊन येतात क्रिश मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज मान्यवर मंडळी मुख्य व्यासपीठावर दाखल होत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉल क्रिशचा परफेक्ट रडार वरती आलाय. बॉल 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 चाललाय. षटकार 6 धावा. डीजे आदरणीय, माननीय, सन्माननीय सामाजिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र आणि या क्रीडा क्षेत्राला वाहवा देणारी मंडळी राहुल जी तुर्बाडकर साहेब आणि त्याचबरोबर समीरजी महाबदी साहेब यांच्या विद्यमान संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होताना पाहायला मिळते. आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य अनेक दिग्गज मान्यवर मंडळींचं देखील राहिले. त्याचबरोबर या वेळेला फटका आडव्या बॅटने खेळलाय. बॉल त्या ठिकाणी चाललाय. चौकार. 4 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना माथाडी चे सरचिटणीस विशाल जाधव साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते. साहेबांचं स्वागत केलंय चौकार आणि शिवसेना माथाडी चे सरचिटणीस विशालजी जाधव साहेब यांचं देखील सहर्ष हार्दिक असं स्वागत. आज दुपारच्या सत्रामध्ये अनेक दिग्गज मान्यवर मंडळीने संपूर्ण व्यासपीठ अक्षरशः खुलून गेलंय. जी आपण पाहतोय ही स्पर्धा पाहण्यासाठी अगदी वेळात वेळ काढून येणारी संपूर्ण मान्यवर मंडळी त्यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांनाही आपण पाहू शकता. प्रत्येक क्षण, प्रत्येक क्लिक हा फोटोच्या माध्यमातून वन लवचे सर्व चालक मालक मनीष डाबी हे आपल्या कॅमेरामध्ये कैद करतात ते क्षण. या वेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. धाव घेऊ की नको या मुवमेंट मध्ये होते. तिसऱ्या षटकामध्ये आता क्रिश कमबॅक करतात. पहिल्या बॉल मध्ये षटकार आला, परंतु तदनंतरचे येणारे बॉल एक चौकार देखील आला होता. धावांचा अगदी विचार केला एकूण झाला 32. 81
झाला 82 पाठलाग करायचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला देखील मिळते. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती एकूण धावा झाला 33 धावा स्कोर कार्डवरती होत असताना पाहायला मिळतात. षटक संपलाय. पहिला 18 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये विचार केला ना 18 बॉल मध्ये 48 होता, परंतु तदनंतर येणाऱ्या षटकांमध्ये ज्या धावा बनल्या त्या अगदी पाहण्यासारख्या होत्या. एका षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 25 आल्या आणि त्यातल्या त्यात शेवटच्या षटकामध्ये 26 धावा आणि त्यामुळेच की काय इथून हा एक मोठा फायटिंग टोटल स्कोअर या ठिकाणी उभा केला गेला. दुपारचं सत्र जे आपण पाहतोय महत्वपूर्ण सामन्याचा खेळ. एका बाजूला पाटीलपाडा क्रिकेट क्लब आणि कै हरेश असे दोन संघ स्वतःच्या कडील मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करताना पाहायला देखील मिळतात. तर चौथं आणि महत्वाचं षटक गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून चौथं षटक हरेश घेऊन येतात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल हरेशचा लोअर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा बॉल षटकार. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. ज्या मातीत खेळलो, ज्या मातीत रगडलो, ज्या मातीने आपल्याला शिस्त लावली आणि ज्या मातीने आपल्याला ओळख दिली, आपली माती महाराष्ट्राची माती, मराठी माणसाच्या हक्काची माती आणि त्या मातीने दिलेला हा दमदार खेळ आणि जो आपण पाहतोय स्वतःच्या कडेला क्रीडा नगरीच्या आतमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलेला बॉल चाललाय अक्षरशः आउट ऑफ द पार्क. षटकार. हरेश टू हरेश समारा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अक्षरशः लांब लचक फटका आलाय. तो म्हणतोय ना मारायचं तर टॉप चॉलाच मारायचं. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपण तोडत नाही तर आपण मोडतो. त्याने दाखवलंय. स्कोर कार्डचा अगदी विचार केला 45 रन 45 धावा. आता या धावा येणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं असेल. म्हणजेच तर काय अगदी 82 करायच्यात. अजूनपर्यंत 37 धावा इथून करायच्या आहेत. 10 बॉल 37 धावांचं समीकरण केलं जाणार का पार? जर केलं गेलं तर एक रेकॉर्ड देखील होईल. 10 बॉल 37 धावांचं समीकरण. ओहो ऑफसाइड ऑप्शन टाकला गेला बॉल पाहत बसले. अगदी ज्या पद्धतीने कुठे ना कुठेतरी युट्यूब वरती एक ऍड येते रील्स पाहत असताना आणि ती ऍड स्किप करायची असते पण ती स्किप केली नाही आणि त्यामुळेच की काय असंच बॉल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफसाइड ऑप्शन टाकला गेलेला. या बेला आडव्या बॅटने खेळला. या षटकामधील आणखीन एक षटकार 6 धावा. षटकामध्ये अगदी आपण पाहिलं जवळजवळ 3 षटकार आलेत. म्हणजेच पाहिजे तसा स्कोर अजूनपर्यंत येत असताना पाहायला मिळतोय. हरेश म्हणतोय ना माझ्या जरी फोटोला आज हार लागला तरी मी हार मानायला तयार नाहीये. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, तो येतोय मैदानाच्या आतमध्ये देखणे फटके घेतोय. हे षटक अगदी आपण पाहिलं ना मॅचचं टर्निंग पॉइंट शिफ्ट करणार हे षटक असेल. कारण का या षटकामध्ये अजून 2 बॉल शेष आहेत आणि 2 बॉल मध्ये अजून एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये दमदार खेळ पाहायला मिळू शकतो. कालचा एक सामना ज्या कालच्या सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये एका टीमला 6 बॉल 8 झाला नव्हता. इथून या धावा पडणार का? 8 बॉलचा खेळ अजूनही शेष. ओहो यावेळेला एकच धाव आली आहे. एकेर धावेच्या मदतीने दुसरी येऊ शकते आणि होय दुसरी धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. चित्याची चपळाई नरणाचा वेध. आता बोरिवलीच्या नॅशनल पार्क मधले चित्ते बिबटे ससे देखील हैराण झाले असतील की आमच्यापेक्षा वेगाने पळणार कोणीतरी या दांड्याच्या मैदानावरती आहे. आणि हे 2 खेळाडू जे आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात अक्षरशः आफ्रिकेहून आणलेले चिते त्यांच्यापेक्षा वेगाने धावताना हे 2 खेळाडू पाहायला मिळतात.
स्कोर कार्डचा अगदी विचार केला. 53 धावा या षटकामधील सेकंड लास्ट ओव्हर मधील शेवटचा बॉल. होय, ही वेळेला उडवलेला बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅचसाठी कॉल आणि येस विकेट आली आहे. मोठा मासा आताच्या क्षणाला गळायला लागलाय. शेवटच्या बॉल मध्ये विकेट आली आहे. क्रिकेट मधली महत्वपूर्ण विकेट. 53 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. म्हणजेच तर काय, आता एका षटकाचा खेळ अजूनही आहे तो शेष आणि एका षटकामध्ये जर अगदी विचार केला 82 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यातला त्यात 6 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 5 षटकार इथून पुढे ठोकावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये जात असताना मानव जर्सी नंबर अगदी पाहतोय. 3 आकडे आहेत. आकड्यांचा जादूगार यांच्या जर्सीवरती 3 आकडे येत असताना पाहायला मिळतात आणि निश्चित लकी आकडे राहिलेत. क्रिकेटमध्ये देखील येत असताना जर्सीवरती ज्या ज्या वेळेला 24 नंबर आले आणि 24च्या जर्सी ज्या ज्या वेळेला मिळताना येताना पाहायला लागल्या आणि आवडता आकडा जो आपण मानवच्या टी शर्ट वरती पाहतोय आणि गोलंदाजीसाठी सागर येत असताना पाहायला मिळतात. ज्या सागरने या पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकार ठोकले. आधीचा सागर मध्ये 2 सागर त्या टीम मध्ये आहेत, पण तो हाही सागर ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या टीम मध्ये गोलंदाजीसाठी येत असताना दुपारचं आणि संत आणि शांत वातावरण जे क्रीडा नगरीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भगवामय युवा सेना आयोजित भगवा चषकचा थरार मॅच नंबर 3. या वेळेला पहिला बॉल तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत 100% एफर्ट जरूर देत आहेत. दुखापत झाली आहे त्या खेळाडूला. प्लीज वॉटर बॉय आपण त्वरित फास्ट जा. वॉटर बॉय जास्त दुखापत झाली असेल. खेळाडू खेळताय आपल्याला विनंती असेल आपण कॅप परिधान करूनच खेळायचं. आपली कॅप नसेल तर आपले सहकारी मित्राची घ्या. परंतु इतक्या रखरखत्यात आपण खेळत असताना पाणी देखील जास्तीत जास्त फिटनेसचा दर्जा हा फार महत्त्वाचा असतो, इम्पॉर्टंट असतो. कोणत्याही क्रीडा क्षेत्रामध्ये आपण खेळत असताना या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. एका दिवसात कोणत्याही खेळाची प्रॅक्टिस होत नसते. त्यासाठी तुम्हाला अखंड दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते. आपण म्हणतो ना अनेक वेळेला की फोटो काढायला वेळ लागत नाही, वेळ लागतो ती स्वतःची इमेज बनवायला. आणि ती इमेज तुम्हाला या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला बनवायची असेल, सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून बनवायची असेल तर ती इमेज तुम्हाला बनवताना कुठे ना कुठेतरी प्रॅक्टिस करणं, सातत्य राखणं एखाद्या गोष्टीमध्ये हे फार महत्त्वाचं असतं. यावेळेला मात्र अवे फ्रॉम दी बॉडी स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनी 1 धाव त्या ठिकाणी ऍड होत असताना पाहायला मिळेल. एकेर धावाच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 55 धावा झाल्यात. पहा आता विचार विनिमय करावा लागेल. धावा कुठे जास्तीत जास्त पहिल्या इनिंग मध्ये जितक्या धावा खर्च केल्या ना त्या धावा आता थोड्याशा महागड्या ठरताना पाहायला मिळतात की काय. होय, या वेळेला घुटना टेक और तमाशा देख. फटका झालाय. षटकार डीजे. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झालात 61 आणि जिंकण्यासाठी अजून 21 धावांची आवश्यकता. 4 बॉल 21 धावा बनला जाणार का? बनू शकतात, परंतु त्या मानव यांना कराव्या लागतील. 4 बॉल 21 धावांचं समीकरण. येणारे 2 बॉल फार महत्वाचे असतात शेवटच्या अंतिम षटकातले. ओहो, थोडीशी भरकटलेली स्टाईल गोलंदाजी. प्रेशर 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 कुकरची शिट्टी ऑन होतीये. आता करायच्या 4 बॉल आणि 20 धावा. आज अनेक प्रेक्षक दर्दी त्यांचे फॅन फॉलोअर्स देखील आलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी. आणि सपोर्ट करत असताना ज्यावेळेला आपला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो, प्लेइंग 11 मध्ये चांगलं प्रदर्शन करत असतो आणि त्या वेळेला कुठे ना कुठेतरी
दर्जेदार सहकार्य देखील राहतं हे प्रेक्षक दर्दीकडून. 4 बॉल 20 धावांची आवश्यकता. याही वेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल दंडित केलाय. 4 बॉल 19. स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनला तब्बल 63. 63 धावा 4 बॉल मध्ये 19 करायच्यात. 19 या वेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल स्वतःच्या फॉलो मध्ये. कॅच साठी कॉल. जेल ड्रॉप त्या ठिकाणी केला गेलाय. इथून मात्र खेळाडू होत आहेत ते बाद. धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. सेकंड रन आउट झाला. 64 धावा आणि खेळाडू होत आहेत ते बाद. मानव ठीक आहे. आजच्या दिवसात अक्षरशः संपूर्ण व्यासपीठ खुलून गेलंय या आयोजकांच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला देखील मिळतात. या वेळेला मात्र डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजेच तर काय, परंतु धावचीच्या स्वरूपात संधी होती आणि ती संधी ते सोडणार नाही. स्ट्राईक रोटेट करायची होती. एकामागोमाग एक 2 धक्के त्या ठिकाणी बसतात सागरच्या नावावरती. इथून मात्र या षटकामधली दुसरी विकेट. जय हिंद जय महाराष्ट्र. लढखडताना ही बारी समाप्त होताना पाहायला मिळते. अजूनपर्यंत 64 बनल्यात. या धावा जास्तीच्या होत्या त्या धावा कुठे ना कुठेतरी महागड्या ठरल्या आणि त्यामुळेच की काय पराभवाच्या गर्द छायेच्या दिशेने वाटचाल करणारा संघ आणि या ठिकाणी सामना संपलाय. संघ या ठिकाणी विजेता होतोय. पाटील पाडा संघ विजेता होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये दमदार प्रदर्शन केलं या टीमने, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. विजेता संघ आणि विजेता संघाच्या आपण खेळाडूला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच चा किताब आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो